ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू की कोणता पण ग्रामरला जी-एन-एफमध्ये कसं काय कन्व्हर्ट करायचं. आत्ता 2025 जूनमध्ये जो पेपर झाला होता, त्याच्यात पी-वाय-क्यू म्हणून आलेला आहे. मग बघू आपण. ज क्वेश्चन असा आहे की जो एस आहे तो डिराईव्ह करतोय एला आणि 0ला. ए डिराईव्ह करतोय एस-एसला आणि 1ला. तर मग पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवायची की एक सिंपल रूल आहे की जी-एन-एफ ह्या फॉर्मॅटमध्ये असतो, की सगळ्यात पहिले एक टर्मिनल यायला पाहिजे आणि नंतर सिक्वेन्स ऑफ नॉन टर्मिनल्स असले तरी चालतील. म्हणजे आपण बघू ते कसं काय. आता नॉन टर्मिनल्स काय असतं, की कॅपिटल लेटर्स हा पण नॉन टर्मिनल आहे, हा पण नॉन टर्मिनल आहे. म्हणजे पहिले जर समजा 0 आला, तर नंतर ए, बी, सी, डी काही आलं तरी चालेल. पण कारण 0 आणि 1 टर्मिनल आहे. तर मग जो पहिले एक जो असतो तो टर्मिनल यायला पाहिजे. नंतर सिक्वेन्स चालेल नॉन टर्मिनलचा. त्यामुळे आपल्या क्वेश्चनमध्ये 0 आणि 1 हे टर्मिनल आहे. त्यामुळे आपल्याला काही पण करून यांना पहिले आणायचं आहे. मग नंतरचा सिक्वेन्स कसाही चालेल. त्यामुळे एस-0, एस-एस आणि ए-1 हे असं डेरिव्हेशन आहे सगळं. आपण ते सॉल्व्ह करू. तर सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो, की जो एस आहे, त्याला आपण 1 आणि ए लिहू शकतो. का बरं? कारण की ए जो आहे, तो 1 आहे. इकडे तुम्ही बघू शकता. ए 1ला डिराईव्ह करतो. मग आपण फक्त एच्या जागेवर 1 सबस्टिट्यूट केला इथे. ठीक आहे? मग हे एक आपलं आन्सर झालं. तर आपण बॉक्स करू शकतो असं. हे एक आन्सर झालं. एस 0ला डिराईव्ह करतोय. स्टार्टिंगला टर्मिनल येतोय. मग हे असंच आन्सर होऊन गेलं. काही गरज नाही त्याला करायची, कारण की ते क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे. नंतर एस जो आहे तो एस आणि एला डिराईव्ह करतोय. आता हे कसं काय झालं? तर मग आपण बघाल की एस एला डिराईव्ह करत होता आणि ए डिराईव्ह करतो एस-एसला. मग आपण फक्त एच्या जागेवर एस-एस पुट केला आणि मग हे आलं. तर मग आता आपण काय करायचं, की जो हा एस आहे, एच्या जागेवर आपण 0ला पुट केलं तर 0 तर ही स्ट्रिंग बनते. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला एक टर्मिनल येतो आणि नंतर जे ते स्ट्रिंग ऑफ नॉन टर्मिनल, सिक्वेन्स ऑफ नॉन टर्मिनल्स येतो. म्हणजे हे पण आपलं आन्सर आहे. हे आन्सर आहे, हे आन्सर आहे, हे आन्सर, हे 3 आन्सर झाले. आता आपण एक काम करायचं, की एस-एस-ए होता. तर याच्यामध्ये एस-ए तर आपण तसाच ठेवला. आता आपल्याला फक्त सुरुवातीला टर्मिनल आणायचा आहे ना, तर मग एसच्या जागेवर 1 टाकायचा. आता 1 जो आहे तो टर्मिनल आला. शेवटी ए-एस-ए आला. म्हणजे हे पण आपलं एक आन्सर झालं. तर त्याच्यानंतर आपण एसाठी बघितलं, तर ए डायरेक्ट 1 येतोय. तर मग हे झालं आपलं आन्सर, की तो टर्मिनल येतोय त्याच्यानंतर काही आलं नाही आलं फरक नाही पडत. आता नंतर बघितलं तर ए जो आहे तो एस-एसला डिराईव्ह करतोय आणि आता आपल्याला हा एसच्या जागेवर आणायचा आहे एक टर्मिनल. तर मग आपण 0ला ठेवलं, कारण की एस जो आहे तो इकडे 0ला डिराईव्ह करतोय. इकडनं आपण त्याला पुट केलं. मग हा टर्मिनल पहिले आला, इकडे नॉन टर्मिनल. हे आपलं एक आन्सर झालं. हे आन्सर आहेच आधीपासून. आणि मग आता इकडे एक काम करायचं, की ए जो आहे तो डिराईव्ह करतो एसला. आपण काय केलंय, एसच्या जागेवर ए ठेवलेला आहे इथे. ठीक आहे? एसच्या जागेवर ए ठेवलेला आहे. इकडनं उचललं त्याला. आणि नंतर काय करायचं, हा जो ए आहे ना, हा वाला ए, याच्या जागेवर आपल्याला फक्त 1 ठेवायचा. कारण की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त पहिले टर्मिनल आणायचं आहे बस. म्हणजे आपण 0, 0, 1 हे आणलेले आहेत सुरुवातीला. नंतर आपल्याला स्ट्रिंग येते. ती स्ट्रिंग कसली म्हणजे सिक्वेन्स कसला आहे नॉन टर्मिनलचा. 0, 1 आला, इकडे पण 0 आला, 1 आला, नंतर स्ट्रिंग आली. इकडे पण पहिले 1 आला, पहिले 0 आला. तर अशा पद्धतीने हे आपले सगळे आन्सर आले. होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.